धनाची देवता आहे असं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. एकदा कुबेराकडे मेजवानी होती. या मेजवानीचं आमंत्रण देण्यासाठी कुबेर कैलासावर आला आणि शिवजींना विनंती केली की तुम्ही पण माझ्या महालामध्ये या मेजवानीसाठी या. यावर शिवजी म्हणाले, मी तर नाहीये, पण गणपती नक्की येईल. तो कुबेर म्हणाला, चालेल. यावर शिवजी मात्र म्हणाले की गणपतीची भूक पण मोठी आहे बरं का. कुबेर मनात हसला आणि म्हणाला, माझ्यासारख्या व्यक्तीला काय कमी आहे? गणपतीने किती जरी खाल्लं तरी मी त्याला देऊ शकतो. या यानंतर मेजवानीचा दिवस उजाडला. गणपती कुबेराकडे मेजवानीला गेले. कुबेराने 56 भोग गणपती समोर ठेवले आणि गणपतीने त्याच्यावर यथेच्छ ताव मारला. काही वेळातच 56 भोगांचा फडशा पाडल्यानंतर गणपतीची भूक मात्र थांबली नव्हती. गणपती हा नंतर महालातील अनेक वस्तू खायला लागला. मग मात्र कुबेर घाबरला. तो गणपतीला विनवणी करायला लागला की तुम्ही हे थांबवा, नाहीतर माझ्याकडे काहीच शिल्लक राहणार नाही. गणपती म्हणाला, माझी भूक मात्र भागलेली नाहीये आणि तू जर का माझ्या मध्ये आलास तर मी तुला पण खाऊन टाकेन. यावर मात्र कुबेर घाबरला आणि त्याने थेट कैलास गाठला. कैलासावर गेल्यावर त्यांनी शिवजींचे पाय धरले आणि शंकराला म्हणाले की यातून मला प्लीज सोडवा. यावरती शंकर हसले आणि ते म्हणाले, अरे भक्तिभावाने तू गणपतीला अगदी थोडासा नैवेद्य दाखवला असतास तरी सुद्धा गणपती प्रसन्न झाला असता आणि त्याची भूक भागली असती. पण अहंकाराने जर का तू काही करायला गेलास तर मात्र तुझं काही खरं नाही. आणि यानंतर शिवजीला कुबेराची दया आली आणि त्यांनी मंत्रून काही तांदूळ त्यांच्या हातात दिले. हे मुठभर तांदूळ घेऊन कुबेर आपल्या महालात परतले आणि त्यांनी भक्तिभावाने त्या तांदळाचा भात करून देवाला नैवेद्य दाखवला. गणपतींनी हा भात खाल्ल्यानंतर गणपतीची भूक भागली. अशा प्रकारे जर का गणेशाची पूजा जर का आपण भक्तिभावाने केली तर नक्कीच गणेश आपल्या सगळ्यांवरती सहज प्रसन्न होतो. असा आहे आपला गणेश.